श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. गुरुदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुणो मी साखरे नाम विश्रुतं मेषां चरण सानिध्यात जीवामुक्ता भवन्ति. साखरेंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानव्रतापिल सद्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमः श्रीशङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलासमहामोह ग्राहग्रासैककर्मणि तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण दुसरे, श्लोक क्रमांक 94 आणि 95. तर तस्याः मिथ्यात्वचिंतनाय तद्धर्मान अपि विभजते. मागच्या श्लोकामध्ये काय केलं की पृथ्वीचं वर्णन केलं की पृथ्वीहून या 7 वस्तूहून जलाला वेगळं केल्याच्यानंतर जलाचं मिथ्यात्व शिल्लक राहतं. म्हणजे जल हे काय होऊन जातं, मिथ्या होऊन जातं. कारण सद्वस्तूला कुठल्याही वस्तूपासून बाजूला काढलं की ती वस्तू काय होती, मिथ्या होती. मग ही जलाचा विषय संपला. इथं जल हे मिथ्या होत सिद्ध केलं. त्याच्या ठिकाणी कारण धर्म सांगितले. कारणाचे आलेले जे धर्म आहेत, म्हणजे कारण कोण कोण आहेत जलाला आतापर्यंतचे, तर एक सद्वस्तू, त्याच्यानंतर माया, त्याच्यानंतर आकाश, त्याच्यानंतर वायू, त्याच्यानंतर अग्नी आणि अग्नीनंतर मग जल. म्हणजे हे 5 जे वरचे कारण आहेत, कारणरूप आहेत, त्या कारणरूपाचे सर्व धर्म त्या जलाच्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे सद्वस्तूचं सद्रूपत्व, मायेचं मिथ्यात्व, आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श आणि अग्नीचं रूप आणि जलाच्या ठिकाणी स्वतःचा रस नावाचा गुण. आणि त्या मिथ्या असणारं जे जल आहे, त्या जलापेक्षा 10 अंशाने कमी कोण आहे, पृथ्वी आहे. त्या 10 अंशाने कमी काय आहे, पृथ्वी आहे. आणि ती पृथ्वी जलाच्या ठिकाणी कल्पित आहे. म्हणजेच काय, जल उपहित चैतन्याच्या ठिकाणी कल्पित आहे. म्हणजे थोडक्यात ती मिथ्याच आहे असं सांगितलं. मग आता तस्याः मिथ्यात्वचिंतनाय तद्धर्मान् अपि विभजते. मग आता त्या पृथ्वीचं मिथ्यात्व चिंतन करण्याकरता, तस्याः म्हणजे त्या पृथ्वीचं, मिथ्यात्वचिंतनाय मिथ्यात्वचिंतन करण्याकरता तद्धर्मान् अपि विभजते. तद्धर्मान म्हणजे त्या पृथ्वीचे धर्म असलेले त्या धर्मांना देखील विभजते म्हणजे वेगळं केल्या जाते, म्हणजे वेगळं करून दाखवल्या जाते. तस्याः मिथ्यात्वचिंतनाय म्हणजे त्या पृथ्वीचं मिथ्यात्व चिंतन करण्याकरता तद्धर्मान म्हणजे ते पृथ्वीचे धर्म असलेले त्या धर्मांना देखील वेगळं केल्या जाते. विभजते म्हणजे वेगळं केल्या जातं. आलं. तस्याः मिथ्यात्वचिंतनाय तद्धर्मान् अपि विभजते. म्हणजे त्या पृथ्वीचं मिथ्यात्व चिंतन करण्याकरिता त्या पृथ्वीचे असलेले धर्म म्हणजे गुण, त्या गुणांचं विभाजन आधी केल्या जाते. अस्ति भूस्तत्वशून्यास्याम् शब्दस्पर्शौ सरूपकौ रसश्च परतो गंधो नैजसत्ता विविच्यताम्. तेभ्यः सत्तामात्रं पृथक् कर्तव्यम् इति आह. तेभ्यः तर तेभ्या म्हणजे त्या पृथ्वीभ्या, त्या पृथ्वीहून, सत्ता मात्रम म्हणजे सद्वस्तूला, पृथक कर्तव्यम वेगळं करणं हे काय आहे, कर्तव्य आहे. म्हणजेच काय, त्या पृथ्वीहून सद्वस्तू ही वेगळी आहे असं जाणणं थोडक्यात कर्तव्य आहे. इति आह असं आता मी सांगतो.
तेभ्यः सत्ता मात्रं पृथक् कर्तव्यम् इति आह. म्हणजे त्या पृथ्वीहून सद्वस्तूला वेगळं करणे हे कर्तव्य आहे हे आता आम्ही सांगतो. म्हणजे त्या पृथ्वीवरून सद्वस्तूला वेगळं करायचं म्हणजेच काय, पृथ्वीचं मिथ्यात्व सिद्ध होतं. तर श्लोक अस्ति भूः तत्वशून्यास्यां शब्दस्पर्शौ स्वरूपकौ रसः च परतः गंधः नैजः सत्ता विविच्यताम. तर भूः एक आकडा, अस्ति 2, तत्वशून्यास्याम तत्वशून्या 3, अस्तिवर परत एक आकडा घ्यावा लागतं 4. म्हणजे 2 आणि 4 हे आकडे अस्तिवर आलेत. अस्याम 5, तत्वशून्याच्या पुढं अस्याम आहे का नाही, त्याच्यावर 5. शब्दस्पर्शो स्वरूपकौ 6 आणि रसहा 7. परतः 8, नैजहा 9, गंधहा 10 आणि सत्ता विविच्यताम 11. बघा, भूः अस्ति म्हणजे पृथ्वी आहे. त्याच्यानंतर तत्वशून्या अस्ति म्हणजे मिथ्या आहे. म्हणजे आता हे प्रत्येक कारणाचे गुण सांगायला लागलेत. पृथ्वी आहे म्हणत असताना अस्थिरूप कोणाचं आहे, सद्रूप परमात्म्याचं. त्याच्यानंतर मिथ्या आहे म्हणत असताना हे मिथ्यात्व कोणाचं आलं, मायेचं. अस्याम शब्दस्पर्शौ स्वरूपकौ, अस्याम म्हणजे या पृथ्वीच्या ठिकाणी शब्द, स्पर्श आणि रूप. स्वरूपकौ म्हणजे रूप, शब्द, स्पर्श आणि रूप. त्याचप्रमाणे रसहा परतः हे दुसऱ्याचे आहेत. परतः म्हणजे दुसऱ्याचे. म्हणजे काय सांगितलं बघा, अस्ति तत्वशून्य म्हणजे मिथ्यात्व, शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे पृथ्वीच्या ठिकाणी असणारे, अस्याम म्हणजे ह्या पृथ्वीच्या ठिकाणी असणारे, परतः हे दुसऱ्याचे आलेले म्हणजे कारणाचे आलेले गुण आहेत. बघा, भूः अस्ति म्हणजे पृथ्वी आहे म्हणजे अस्थिरूपत्व. तत्वशून्य अस्ति मिथ्या आहे हे मिथ्यारूपत्व. हे अस्याम म्हणजे हे पृथ्वीच्या ठिकाणी असलेले शब्द, स्पर्श, रूप आणि रस. शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे परतः हे दुसऱ्याचे आहेत. परतः म्हणजे काय, दुसऱ्याचे म्हणजे कारणाचे आलेले गुण आहेत. किंवा असंही घेतलं तर चालेल. नाही, तो च तिथंच पाहिजे. च हा चालेल. स्वरूपकौ हा चालेल. आणि अस्यामच्या अगोदर घ्यावं लागेल मग. आणि अस्याम ह्या पृथ्वीच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे परतः म्हणजे दुसऱ्याचे आहेत. दुसऱ्याचे म्हणजे कारणाचे आहेत. नैजहा गंधहा, नैजहा म्हणजे स्वतःचा गंध नावाचा गुण पृथ्वीचा आहे. स्वतःचा कोणता गुण आहे, गंध नावाचा गुण आहे. सत्ता विविच्यताम म्हणून ह्या सर्वांना स्वतःहून वेगळं, सत्ता म्हणजे स्वतःहून वेगळं आहे असं जाणावं. हे सर्व गुण सत्वस्तूहून कसे आहेत, वेगळे आहेत असं जाणावं. म्हणजे हे सगळे गुण सद्वस्तूहून वेगळे आहे असं जाणलं की म्हणजे सद्रूपत्व वेगळं झालं आणि पृथ्वी वेगळी झाली. म्हणजे पृथ्वी आहे ती मिथ्या आहे. अस्याम म्हणजे अशी पृथ्वीच्या अस्याम म्हणजे ह्या पृथ्वीच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे परतः हे कारणाचे आलेले गुण आहेत. आणि नैज हा गंधा, स्वतःचा गंध नावाचा गुण पृथ्वीच्या ठिकाणी आहे. आणि सत्ता विविच्यताम आणि
हे सर्व जे आहेत या सर्वांना सद्वस्तूहून हे वेगळे आहे असं जाणावं, विविच्यताम किंवा त्यांना वेगळं करावं. आलं? बरं. गुरु अस्ति तत्वशून्यांसाम अस्ति तत्वशून्य शून्य अस्ति अस्याम शब्दस्पर्शो स्वरूपकौ रसः. म्हणजे पृथ्वी आहे हा सत्ताचा गुण आणि मिथ्यात्व आहे हा मायेचा गुण. हे गुण पृथ्वीच्या ठिकाणी आणि पृथ्वीच्या ठिकाणी शब्द स्पर्श रूप आणि रस हे परतः म्हणजे कारणाकडून आलेले आहेत. नैजा हा गंध हा सत्ता विविधता म्हणजे आणि स्वतःचा गंध नावाचा गुण आहे. या सर्वांना स्वतःहून वेगळं कळून जाणावं करून जाणावं किंवा वेगळं आहे असं जाणावं. हे सद्वस्तूहून हे वेगळे आहेत असं जाणावं. तर हे सगळे पृथ्वीच्या ठिकाणी असणारे गुण सांगितलेत. म्हणजे कारणापासून आलेले काही गुण आणि स्वतःचा गंध नावाचा गुण. म्हटले सत्ता पृथक करणे फलमाह. सद्वस्तूहून वेगळं करण्याविषयी काय फल आहे म्हटले? या सगळ्यांना सद्वस्तूहून वेगळं केलं, फल काय? सगळ्यांना म्हणजे सगळ्या गुणासहित गुण वेगळे झाले म्हणजे पृथ्वी वेगळी झाली. मग गुणासहित सगळं तुम्ही या सद्वस्तूहून या पृथ्वीला वेगळं करून दाखवलं, याचं फल काय? याचं फल काय आहे ते आता आम्ही सांगतो. सत्ता पृथक करणे फलम आह. म्हणजे सद्वस्तूहून या सर्व गुणांना किंवा या पृथ्वीला वेगळं करण्याचं फल काय आम्ही सांगतो. पृथक्कृतायां सत्तायां भूमिर्मिथ्यावशिष्यते भूमेर्दशांशतो न्यूनं ब्रह्माण्डं भूमिमध्यगम्. इदानीं भौतिकेभ्यः ब्रह्माण्डादिभ्यः सतः विवेचनाय तद अवस्था प्रकारं दर्शयति. इदानीं म्हणजे या श्लोकामध्ये भौतिकेभ्यः, भौतिक म्हणजे पंचमहाभूताचं कार्य असलेलं, ब्रह्मांडादिभ्यः पंचमहाभूताचं कार्य असणारं जे ब्रह्मांड, स्थूल ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाहून भौतिकेभ्यः ब्रह्मांडादिभ्यः म्हणजे काय? पंचमहाभूताचं कार्य असणारं जे ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाहून स्वतः विवेचनाय म्हणजे सद्वस्तूला वेगळं करण्याकरता तद म्हणजे त्या ब्रह्मांडाच्या अवस्थान प्रकारं दर्शयति. त्या ब्रह्मांडाचा जो राहण्याचा प्रकार आहे तो आता आम्ही दाखवतो. म्हणजे ते ब्रह्मांड नेमकं कुठं आहे ते आता आम्ही दाखवतो. म्हणजे या श्लोकामध्ये भौतिकेभ्यः ब्रह्मांडादिभ्यः म्हणजे पंचमहाभूताचं कार्य असणारं जे ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाहून स्वतः विवेचनाय सद्वस्तूला वेगळं केलं पाहिजे ना. आता ह्या संपूर्ण जसं ह्या पंचमहाभूतापासून सद्वस्तू वेगळी असं जाणलं, तसं ह्या संपूर्ण स्थूल ब्रह्मांडापासून सुद्धा, स्थूल सूक्ष्म ब्रह्मांडापासून सुद्धा ही वेगळा आहे असं जाणलं पाहिजे का नाही सद्वस्तूला? म्हणजेच काय, पंचमहाभूताहून वेगळं जसं जाणलं तसं पंचमहाभूताचं कार्य असणारं जे ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाहून सुद्धा परमात्मा वेगळा आहे असं जाणलं पाहिजे. त्याच्याहून सुद्धा परमात्मा कसा आहे? वेगळा आहे असं जाणलं पाहिजे. मग याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. बघा गंमत कशी आहे. जेवढं भौतिक कार्य आहे म्हणजे आकारवान सगळं आलं. मग ते मूर्ती असेल, कुठल्या देवतेची मूर्ती असेल, फोटो असेल, काय असेल, सर्व गोष्टी. कारण ती मूर्ती म्हणजे परमात्मा नसतो. मूर्तीमध्ये अनुस्यूत असणारं तत्त्व म्हणजे परमात्मा असतं. मूर्ती फक्त त्याचं एक हे आहे, म्हणजे त्याचा एक आकार आहे. म्हणजे त्याच्या एक विशिष्ट त्या आकारामध्ये ती देवत्व आपण मानल्या जातं. मग तसं म्हणजे हे संपूर्ण पण आकार जेवढे आहेत हे सगळे भौतिक आहेत, पंचमहाभूतापासून झालेले आहेत. मग ह्या सर्व आकारापासून
तो परमात्मा वेगळा आहे असं जाणावं लागलं. मग तेच त्याने सांगितलं की इदानीम या श्लोकामध्ये भौतिकेभ्यः ब्रह्मांडादिभ्यः, भौतिक असणारं जे ब्रह्मांड त्या ब्रह्मांडाहून स्वतः विवेचनाय, सद्वस्तूला वेगळं करण्याकरता तद अवस्थान प्रकारम दर्शयती, म्हणजे त्या तद म्हणजे त्या ब्रह्मांडाच्या, अवस्थान म्हणजे राहण्याचा प्रकार तो आता आम्ही दाखवतो. इदानीं भौतिकेभ्यः ब्रह्मांडादिभ्यः स्वतः विवेचनाय तदवस्थान प्रकारं दर्शयति. या श्लोकामध्ये पंचमहाभूताचं जे कार्य असणारं ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाला स्वतःहून वेगळं करण्याकरता ते ब्रह्मांड आधी कुठे राहतं ते आता आम्ही दाखवतो. तर पृथक्कृतायां सत्तायां भूमिः मिथ्या अवशिष्यते. तर सतायां पृथक्कृतायां भूमिः, म्हणजे सतायां एक आकडा, पृथक्कृतायां 2, भूमिः मिथ्या अवशिष्यते 3, किंवा सत्तायां भूमिः असं घ्या. सत्तायां भूमिः पृथक्कृतायां मिथ्या अवशिष्यते. फक्त भूमीला स्वल्पविराम टाका म्हणजे ती इकडे जोडल्या जातं. सत्तायां भूमिः पृथक्कृतायां मिथ्या अवशिष्यते. तर सत्तायां म्हणजे त्या सद्वस्तूला, भूमिः पृथक्कृतायां म्हणजे पृथ्वीहून, पृथक्कृतायां वेगळं केलं असता, मिथ्या अवशिष्यते. ती पृथ्वी कशी होती? मिथ्या रूपाने शिल्लक राहते. सद्वस्तूला भूमीहून वेगळं केलं असता पृथक्कृतायां, ती भूमी कशी राहते? मिथ्या अवशिष्यते, मिथ्या शिल्लक राहते. किंवा असंही चालतं, सत्तायां पृथक्कृतायां भूमीः मिथ्या अवशिष्यते. सत्तायां म्हणजे सद्वस्तूला, पृथक्कृतायां म्हणजे वेगळं केलं असता, म्हणजेच कोणाहून वेगळं केलं असता? पृथ्वीहून वेगळं आहे असं जाणलं असता, भूमीः मिथ्या अवशिष्यते. भूमी ही मिथ्या रूपाने काय राहते? शिल्लक राहते. आता ती मिथ्या असणारी जी भूमी, त्या भूमीच्या भूमेः 10अंशतः न्यूनं ब्रह्मांडम भूमी मध्यगम. तर भूमी मध्यगम कितवा आकडा आहे आता? हा 5वा आहे का? वर 4 झाले का? भूमी मध्यगम 5, ब्रह्मांडम 6, 10अंशतः 7, न्यूनम 8. तर भूमी हे 10अंशतः, ते 2 आकडा आहे तो पूर्ण, हे कितवा? हां तो एकच आहे ते दोन्ही मिळून. तर काय सांगितलं वर की सत्तायां पृथक्कृतायां, सद्वस्तूहून किंवा सद्वस्तूला, पृथक्कृतायां म्हणजे वेगळं केलं असता, म्हणजे वेगळं जाणलं असता, किंवा ते वेगळं केलं असता कशाहून? पृथ्वीहून म्हणजे भूमीहून. ती भूमी मिथ्या अवशिष्यते. ती पृथ्वी कशी होती? मिथ्या रूपाने शिल्लक राहते. मग ती मिथ्या रूपाने असणारी जी भूमी आहे, त्या भूमी मध्यगम, त्या भूमीच्या मध्यभागी, त्या भूमीच्या मध्यस्थित असलेले ब्रह्मांड, भूमीच्या मध्यभागी स्थित असलेले ब्रह्मांड, पूर्ण ब्रह्मांड भूमीच्या मध्यभागी आहे. त्या मध्यस्थित असणारं जे ब्रह्मांड, ते ब्रह्मांड भूमेः 10अंशतः न्यूनः, भूमीच्या 10 अंशाने ते कमी आहे. भूमीच्या 10 अंशाने कमी आहे. म्हणजे संपूर्ण जी सृष्टी आहे, आज जी बाह्य आपल्याला स्थूल सृष्टी दिसते, ही भूमीपेक्षा 10 अंशाने कमी आहे. भूमीपेक्षा 10 अंशाने कमी आहे. म्हणजे
ह्या ब्रह्मांडापेक्षा, ह्या कार्यापेक्षा 10 अंशाने पृथ्वी व्यापक आहे. पृथ्वी काय आहे? व्यापक आहे. म्हणजे हे संपूर्ण कार्य ज्यावेळेस नष्ट होतं, हे सगळं भूमीवरच नष्ट होणार ना सगळं हे. म्हणून हे भूमीवर तेवढं ते सामावल्या जातं, कारण ह्याच्यापेक्षा व्यापक आहे भूमी. पृथ्वी ह्याच्यापेक्षा काय आहे? व्यापक आहे. म्हणून भूमी मध्यगम ब्रह्मांडम, भूमीच्या मध्ये असणारं जे ब्रह्मांड, ते ब्रह्मांड भूमे हे दशांशतः न्यूनम, भूमीच्या 10 अंशाने ते काय आहे? कमी आहे. आलं? बोला. सत्तायाम पृथकृतायाम भूमी मिथ्या अवशिष्यते. म्हणजे त्या सर्व वस्तूंना वेगळं केलं असतं किंवा वेगळं जाणलं असतं पृथ्वीहून, ती पृथ्वी मिथ्या रूपाने शिल्लक राहते. भूमी मध्यगम ब्रह्मांडम भूमे हे दशांशतः न्यूनः. आणि अशी मिथ्या रूप असलेली भूमी, त्या भूमीच्या मध्यभागी ब्रह्मांड राहतं. त्या भूमीच्या मध्यगम भूमीच्या मध्यभागी असलेलं जे ब्रह्मांड, मध्यभागी असलेलं जे ब्रह्मांड, ते ब्रह्मांड भूमीहून 10 अंशांनी कमी आहे. म्हणजे ब्रह्मांड म्हणजे सगळं आलं, 14 भुवन बरं का त्याच्यात. हां, अतल वितल सुतल तलातल महातळ आणि पाताळ, ही 7 भुवनं खाली, आणि त्याच्यानंतर वर भूरलोक भूरलोक स्वर्लोक महरलोक जनलोक तपोलोक आणि सत्यलोक, अशी 7 भुवनं वर. ती तरी स्वर्गात तरी ती तरी भूमीच आहे, ती सुद्धा काय आहे? भूमीच आहे. म्हणजे प्रत्येक नुसती भूमी म्हणून एवढंच नाही, पृथ्वी एवढीच नाही, तर ती इतर लोकांमध्ये सुद्धा पृथ्वी आहेच. पृथ्वीचं अस्तित्व इतर आहेत. फक्त एवढंच आहे की या संपूर्ण सृष्टीची जी रचना आहे, हे 14ही भुवनं जी आहेत, 14 भुवनं म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड जे रचलं ते भूमीच्या 10 अंशाने कमी आहे. भूमीपेक्षा 10 अंशाने काय आहे? ते कमी आहे. बोला. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.